माझा मुलगा 6 महिन्याचा असताना माझे मिस्टर वारले। त्याच्यानंतर आमची घरची परिस्थिती खूप हलाखीची होती। माझा मुलगा 6 महिन्याचा होता आणि तो सतत असा आजारी असायचा। मला पण मुलीचं शिक्षण करायला खूप अडचणी यायच्या आणि तरी पण मी शिक्षण पुढं करीतच गेले। 10वी झाली माझ्या मुलीला। पहिलीपासून तर ती खूप हुशार होतीच। तिनं कायम नेहमी पहिला दुसरा तिसरा नंबरमध्येच असायची। पण ती 5वीला असताना तिचे वडील वारले। आम्ही दोघी मिळून सगळं घर सांभाळायचो आणि नंतर मग 5वी नंतर तिला मार्क कमी पडायला लागले, पण तिला 10वीला खूप चांगले मार्क मिळाले। तिला 90 गुण मिळाले 10वीला असताना। तर माझ्या घरी येऊन सगळ्यांनी मला म्हणजे तिला बुके वगैरे दिला, कोणी पेढे आणले घरी। मला एवढा आनंद काय ना, मीच तो आनंद एन्जॉय करीत होते। तर आणि नंतर मध्ये एवढा आहे ना, आमच्या घरच्या परिस्थितीमुळे तिच्या मार्कांमध्ये गॅप मिळाला, कारण की घरचे कामं बघायचे, मुलगा छोटा असल्यामुळे त्याला पण बघायचं। मग तिच्या माझ्या अडचणीमुळं तिच्या शिक्षणावर परिणाम झाला। पण नंतर तिनं एवढं टॉप करत गेली। 11वीला पण चांगले मार्क मिळवले, 12वीला पण चांगले मार्क मिळवले आणि आमची घरची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे मी तिला बाहेर पण टाकू शकत नव्हते, कारण की बाहेर हॉस्टेलचं मेसचं बरंच खर्च असायचं। मग मी इथं जवळच गावाच्या जवळच लोणीला BCSला ॲडमिशन घेतलं। मग सुरुवातीला ॲडमिशन घेताना तर ते ॲडमिशन तर पैसे भरल्याशिवाय होतच नाही। मी असंच तडजोड करून 10,000 रुपये फी भरली आणि आता तिची परीक्षा आहे। पण मग मला वनिता सावंत मॅडमचा फोन आला ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेमधून। तर मला तर एवढं बरं वाटलं ना, कारण की अजून 27,500 रुपये फी भरायची आहे। तर त्यांचा फोन आल्यामुळं तर मला असं वाटलं का माझ्याच कोणाचं तरी माझ्या जवळच्या माणसाचा मला फोन आला का मला एवढा आधार मिळाला, कारण की मला एवढे पैसे जोडायचे कसे याची पण काळजी पडलेली होती। आणि त्यांचा फोन आल्यामुळं मला तर असं वाटलं काय ना, पर मला एवढा आधार मिळाला का बुडत्याला काडीचा आधार म्हणतो ना, पण काडीचा आधार नाही, पण मला तो काडीच्या जागेवर मी बुडत्याला हात भेटला मला त्यांच्या मार्फत। तर मला एवढं बरं वाटलं ना, मी लोणी शिर्डी जवळ आहे आम्हाला, तिथून इथपर्यंत आले ह्या कार्यक्रमाला। तर मला माझ्या मुलीला खूप शिकवायचंय। जरी आपण म्हणतो घरामध्ये मुलगा वंशाचा दिवा असतो, पण मुलगी पण वंशाची पंथी असती। मुलींना पण तसंच शिक्षण द्यावा आणि हे सगळं ना यांच्यामुळं होऊ राहिलं। आणि मला तर खूप इच्छा आहे शिकवायची। मुलीला पण शिकवलंच पाहिजे, मुलीला पण शिकवलं पाहिजे, मुलांना तर शिकवित्याच आता नाही का। सगळे आता आमच्या ग्रामीण भागामध्ये तर जास्त फोकस मुलांकडे असतो। मुलींना काही 12वी झाली हे झालं लगेच लग्न करून द्या, इकडे गेली तिकडे गेली, तसं चालू असतं आमच्या ग्रामीण भागामध्ये। पण माझं तसं मत नाहीये, कारण की मुलींना पण शिकावं, कारण माझं शिक्षण 10वी झालेलं आहे। जर माझं कधी शिक्षण पुढं असतं, शिकले असते, तर माझ्यावर जी आलेली परिस्थिती आता 8-9 वर्ष झाली माझ्या मिस्टरांना जाऊन, माझ्यावर जी वेळ आलेली, मी मशीन काम करते आणि शेतातली पण कामं शेतमजुरी पण करते। तर एवढं सगळं बघून मला आर्थिक परिस्थिती सांभाळवायला जरा अडचण येते। पण त्याच्यामध्ये मला ह्या ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेमधून वनिता सावंत मॅडमचा फोन आल्यामुळं मला भरपूर असा आधार मिळाला। तर एवढे 2 शब्द बोलून मी माझे 2 शब्द संपवते।